पुष्प गुंफण्यासाठी आदरणीय बनतेजी श्रद्धा रक्षित हे इथे आपल्याला धम्मदेशना देणार आहेत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रमोद निकम सर आहेत. त्यांना मी अशी विनंती करते की त्यांनी विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. भवतो सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानि. आदरणीय भंतेजी श्रद्धा रक्षितजी आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रमोद निकम साहेब या दोघांना मी अशी विनंती करते की त्यांनी आपल्या आदर्शांची धूप दीप आणि पुष्पांनी पूजा करावी. या मोठी अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागतांची आदरणीय भंतेजींच्या हस्ते धूप दीप आणि पुष्पांनी पूजा होत आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाचे आजच्या पौर्णिमेच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी निकम साहेब नवीन हार आहे लावा हात लावा. भंतेजी आपल्याला धम्मदेशना देणार आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी सामुदायिकरित्या याचना करायची आहे. मी यशोधरा मिश्राम मॅडमला पण इकडे विनंती करते की त्यांनी इथं विचार मंचावर यावं. सामुदायिकरित्या आपण घेऊया. या अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाक्षातो भगवता धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. ओकास वन्दामि वन्दे द्वारतयेनं कथं साभं अपराधं क्षमतु मे वन्दे द्वितीयं ओकास वन्दामि वन्दे द्वारतयेनं कथं साभं अपराधं क्षमतु मे वन्दे तृतीयं ओकास वन्दामि वन्दे
भारतयेनं कथं साधं अपराधं कमतु मे भन्ते ओकासं वन्दे तिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगाकत्वशीलं देतमे भन्ते द्वितीयं हि ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगाकत्वशीलं देतमे भन्ते तृतीयं हि ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगाकत्वशीलं देतमे भन्ते यमं वदामि तं वदेथ नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि ते शरणं गमनं सम्पूर्णं अहं भन्ते पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि पानातिपाता वेरमणि शिखापदं समादयामि अदिन्यदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि शिखापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिखापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि शिखापदं समादयामि सोरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि शिखापदं समादयामि ते शरणेन साधिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा अपमादेन सम्पादेत अहं भन्ते साधु 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 बुद्धं धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि
अहं वन्दामि सम्भवम् अहं वन्दामि सम्भवम्. आजच्या पौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त आपल्याला आदरणीय भंतेजी श्रद्धा रक्षितजी हे आपल्याला धम्मदेशना देणार आहेत. तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाला प्रमुख निकम साहेब हे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. तर साकेत बुद्धविहार समितीच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत. भंतेजीच्या आदरणीय भंतेजीचा अगोदर पौर्णिमेनिमित्त साकेत बुद्धविहार समितीचे अध्यक्ष मस्के साहेब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करतील. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला निकम साहेब प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी सारंगधर कंकाळ सरांना अशी विनंती करते की त्यांनी पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. कंकाळ साहेब. सुख्य सुख्य आषाढ महिन्यापासून आपल्या वर्षावसाला साकेत बुद्धविहारामध्ये सुरुवात झालेली आहे. तर प्रत्येक रविवारी आपण धम्मदेशनीचा प्रवचन मालिकेचा कार्यक्रम राबवत असतो. तर त्या अनुषंगाने आजची ही अश्विन पौर्णिमा आहे. आजच्या अश्विन पौर्णिमेला वर्षावसाची सांगता होते. पावसाळ्याचा ऋतू सुरू झाल्याच्या नंतर म्हणजे धम्मप्रसारासाठी भंतेजींना किंवा भिक्षूंना ऊन वारा पाऊस किंवा वादळ वारा पाऊस नद्यांना पूर यायचे आणि भंतेजींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं हे खूप जिकिरीचं व्हायचं. त्याच्यामध्ये नद्यांना जर पूर आला आणि अनवधानाने जर भंतेजी त्या पावसाच्या त्या पुराचा अंदाज जर आला नाही तर अशा वेळेस अनेक भंतेजी त्या पुरामध्ये वाहून जाऊ शकत होते. त्याचप्रमाणे गवत खूप वाढलेलं असतं. आजच्या काळातल्या सारखे चांगल्या प्रकारचे रस्ते नव्हते. तर अशा रस्त्याने भिक्षू लोकांना प्रचारासाठी जाणं अनेक प्रकारच्या अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागत होतं. शिवाय पावसाळ्याच्या काळामध्ये शेतकरी शेताची मशागत करतात, पिकाची लागवड करतात आणि नुकतीच कुठं कोवळी पालवी जेव्हा ते अंकुर वर यायला लागतात अशा वेळेस आपल्याला भंतेजीने प्रवचन देत असताना सांगितलं होतं की तथागतांचा भिक्षू संघ खूप मोठा होता. 500, 1000, 2000, 3000, 4000 अशा प्रकारचे भिक्षू तथागतांच्या भिक्षू संघामध्ये होते. आणि ते जर समजा धर्मप्रचारासाठी बाहेर निघाले तर त्या शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान व्हायचं. आणि त्यामुळं तथागतांची ही गोष्ट लक्षात आणून देण्यात आली. तेव्हा तथागतांनी आपल्या भंतेजींना किंवा भिक्षूंना 3 महिने एका ठिकाणी राहून म्हणजे लोकांना धम्मदेशना देण्याची परवानगी दिलेली होती. म्हणजे जवळपास आषाढ श्रावण भाद्रपद पौर्णिमेपर्यंत भंतेजी एका ठिकाणी राहून समाजातील विविध स्तरातल्या लोकांना धम्मदेशना द्यायची. परंतु ह्या अश्विन पौर्णिमेला मात्र वर्षावसाची सांगता व्हायची आणि वर्षावसाची सांगता झाल्याच्या नंतर तथागत आपल्या भिक्षू संघातील भिक्षूंना म्हणजे बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा प्रकारचा संदेश तुम्ही लोकांना द्यायला आता विहाराच्या बाहेर पडा अशा प्रकारची आज्ञा देत होते. तोच हा अश्विन पौर्णिमेचा दिवस आहे. आणि आपलं अहोभाग्य आहे की अश्विन पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला आदरणीय भंतेजी कालाम सुत्त या संदर्भामध्ये आपल्याला आज धम्मदेशना देणार आहे. तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाला आपण जे प्रमुख अतिथी बोलवलेले आहेत मी प्रमोद निकम सरांना अशी विनंती करते की पौर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. सखोल मार्गदर्शन नंतर आपल्याला आदरणीय भंतेजी श्रद्धा रक्षितजी करणारच आहे. तोपर्यंत निकम सरांना विनंती की त्यांनी आपले विचार मांडावे. जय
विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, महापौर्णिक भगवान गौतम बुद्ध, तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, तसेच बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नांना अभिवादन करून माझ्याकडे जो आजचा विषय आलेला आहे, बुद्ध, धम्म आणि मानवता या विषयावरती मी बोलणार आहे. तर सगळ्यात आधी जर पाहायला गेलं तर बुद्ध, धम्म आणि मानवता या गोष्टीचं स्पष्टीकरण करत असताना धम्म आणि धर्म या गोष्टीचं मी पहिल्यांदा स्पष्टीकरण देईल की धम्म काय आहे आणि धर्म काय. धम्म, तथागत म्हणतात की धम्म धारण करे सो धम्म. तथागत म्हणतात धारण करे सो धम्म. धारण करे सो धम्म म्हणजे ज्यांनी धारण केलं तो धर्म. पण कोणती गोष्ट ज्याने कुशल गोष्टी धारण केल्या, चांगल्या गोष्टी धारण केल्या, त्याला तथागतांनी धम्म म्हटला. सर्व जे काही या युनिव्हर्समध्ये ह्युमॅनिटी मानव म्हणून जीवन जगत असताना मानवाने ज्या काही चांगल्या गोष्टी धारण केल्या त्याला तथागतांनी धम्म म्हटला. आणि तथागतांचा धम्म हा 84,000 सूक्तांमध्ये सर्व सत्य आणि सर्व चांगल्या गोष्टी सांगत असतो. आणि अधर्म काय, तर ज्या चांगल्या गोष्टींच्या पलीकडे अकुशल गोष्टी असतात त्यांना तथागतांनी अधर्म म्हटला. तर धम्म आणि अधर्म याचं वर्णन करत असताना तथागत मानवाला उपदेश करतात की हे मानवा, मागच्या जन्माच्या पुण्यकर्मामुळे तुला हा मानव जन्म मिळालेला आहे आणि आज तुझ्या हातामध्ये एवढं तरी आहे की तू सावध हो की पुढच्या जन्माच्या पुण्यकर्मासाठी तुला परत मानव म्हणून जन्माला यायचं आहे. म्हणून तथागत बोलतात की बघ, हाच जन्म आहे. अनेक जन्माच्या जन्ममृत्यूच्या चक्रामधून तू जन्म घेत आलेला आहे. तसंच तथागत ज्यावेळेस स्वतःच निराकरण स्वतः बघतात ज्ञानप्राप्तीच्या रात्री की मी कुठून आलेलो आहे, कसा आलेलो आहे, मानवतेला संदेश देत असतात. त्यावेळेस तथागत ज्ञानप्राप्तीच्या रात्री बघतात की मी आलेलो कुठून आहे, मी अनेक कल्पांपासून मी जन्म घेत आलेलो आहे, मी अनेक कल्पांपासून जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये अडकत आलेलो आहे. पण आता या जन्मामध्ये तथागत म्हणतात की मला तो मार्ग मिळालेला आहे. ज्यावेळेस ज्ञानप्राप्ती होते तथागतांना त्यावेळेस तथागत बोलतात की त्यांचे पहिले जे बोल निघतात की ते बोल असतात की अनेक जाती संसारम सद्दा विसम आणि विसम घकारत गवे संतो दुःखा जाती पुन्हा पुन्हा. मी अनेक जन्मांपासून, मागच्या अनेक जन्मांपासून मी जन्म घेतोय आणि मृत्यू पण होतोय. जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये मला दुःखच एक कॉन्स्टंट मिळत आहे, थोडंसं सुख आणि खूप मोठं दुःख मला मिळत आहे. तर या चक्रामधून मला बाहेर निघण्याचा या जन्मात तरी मार्ग मिळाला आहे, असे पहिले बोल आपल्या महाकारुणिक तथागतांचे की जे तुम्हाला आम्हाला सर्वांच्या एकदम जवळच्या हृदयाचे, की त्यांनी मानवतेचा हा धम्म दिला. का मानवता शिकवतात तथागत, आता ते मी सांगतो. तथागतांनी म्हटलं, सर्वात आधी मी बोलतो की 109व्या धम्मपदामध्ये तथागत म्हणतात, अभिवादनशीलस्स उदापचयनो चत्तारी धम्मावडंती आयु वन्न सुखम बलम. 4 धम्मांची वाढ होते. जे वृद्धांना वंदन करतात, वृद्धांची सेवा करतात, त्यांच्यामध्ये आयु, वर्ण, सुख आणि बल या 4 धम्मांची वाढ होत असते. धम्म काय, तर चांगल्या गोष्टी. तथागत म्हणतात धम्म काय, तर कुशल गोष्टी आहेत. धम्म काय, तर मानवतेला स्पर्श करणारी गोष्ट आहे धम्म. मानवतेच्या हृदयाला स्पर्श करणारी गोष्ट आहे म्हणजे धम्म. बुद्ध, धम्म आणि मानवता यामधलं वर्णन स्पष्ट करत असताना मी सगळ्यात आधी उदाहरण देऊ इच्छितो की आज तथागतांच्या ही जी आश्विन पौर्णिमा आहे, या आश्विन पौर्णिमेला तथागत आपल्या स्वतःच्या आईला, महामायेला धम्म देण्यासाठी जातात. आणि त्या धम्म देत असताना वास्तविक आईचा 7व्या दिवशी मृत्यू झालेला असतो आणि आई तामंतीस नावाच्या देवलोकामध्ये उत्पन्न झालेली असते. 31 प्रकारच्या देवलोकांचं वर्णन केलेलं आहे तथागतांनी एका गॅलॅक्सीमध्ये तथागत 31 प्रकारच्या देवलोकांचं वर्णन करतात. तर अशा
2 ट्रिलियन गॅलॅक्सीचं वर्णन तथागत करत असतात. भगवंत करत असतात की 2 ट्रिलियन गॅलॅक्सी या युनिव्हर्समध्ये आहे आणि या 2 ट्रिलियन गॅलॅक्सीमध्ये विचार करा, एका गॅलॅक्सीमध्ये, एका आकाशगंगेमध्ये जर 31 प्रकारचे देवलोक असतील तर 2 ट्रिलियन गॅलॅक्सीमध्ये किती प्रकारचे देवलोक असतील आणि त्यांना देवलोकत्व कोणत्या कर्मामुळे प्राप्त झालं हा कर्म सिद्धांत तथागतांचा सांगतो. आणि तिथे तथागत मानवतेची सुरुवात करतात. मी सुरुवात सांगतो तथागतांची. लहानपण असतं, बालपण असतं तथागतांचं. सुरुवात झालेली असते बालपणाची तिलोरकोटमध्ये, कपिलवस्तूमध्ये. आणि तिथे शुद्धोधन राजा असतात आणि महामाया यांच्या आधिपत्याखाली त्यांच्याकडे जे काही लोक असतील ते लोक त्यांच्या शेतामध्ये नांगरणी करण्यासाठी आलेले असतात. आणि नांगरणी करण्यासाठी आल्यानंतर ते लोक पावसाच्या सुरुवातीपूर्वी खूप मोठा सण उत्सव साजरा करत असतात. आणि हा सण उत्सव साजरा करत असताना त्या काळामध्ये सर्व ब्राह्मणांना वगैरे त्यांना वैदिक मंत्र म्हणण्यासाठी, आपला बुद्ध धम्म अस्तित्वात येण्याच्या आधी त्यांना वैदिक मंत्र वगैरे म्हणण्यासाठी शुद्धोधन राजांनी त्यांना बोलवलेलं असतं. शुद्धोधन राजांनी त्यांना बोलवले असतं आणि सगळे ते वेदोपचार उच्चारण करत असतात. आणि वाजवा वाजवून आजूबाजूला ते शेतामध्ये नांगरणी करत असतात. आणि तेव्हा तथागत लहान असतात, खूप लहान असतात बालपणामध्ये. तर ते त्यांच्या आईला प्रश्न विचारतात. बघा त्यांचा दूरदृष्टिकोन केवढा होता. अगदी लहान वयामध्ये ज्यावेळेस नांगरणी करत असताना शेतामधून जे छोटे छोटे किडे बाहेर निघतात ते किडे येऊन पक्षी घेऊन जात होते. आणि हे आजूबाजूला ब्राह्मण त्यांच्या पद्धतीने वेदोपचार करत होते, मंत्रोच्चार करत होते जोराजोरामध्ये. आणि तथागताचं त्या किड्यांकडे लक्ष जातं आणि पक्षी येतात आणि ते किडे घेऊन जात असतात. तर ते त्यांच्या आईला विचारतात की आई, महामायाला विचारतात की आई, हे सगळे लोक हे जोराजोरात मंत्रोपचार करतायत, वेदोपचार करतायत आणि या मरणाऱ्या किड्यांना या पशुपक्ष्यांपासून का नाही वाचवू शकत यांनी केलेल्या मंत्रोच्चारामुळे? असे तथागत लहान असताना, सिद्धार्थ लहान असताना आईला विचारतात की का नाही वाचू शकत? यांचे तर जोराजोरात मंत्र म्हणणं सुरू आहे, पण यांना का नाही वाचू शकत? मग आई सांगते त्याला की त्यांना, सिद्धार्थांना, की तिथे एक चक्र आहे, एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो. पण तथागतांचं लहानात लहान जीवामध्ये एवढा जीव अडकलेला असतो की कोणताही जीव जायला नको म्हणून ते मानवता दाखवतात. एवढी मानवता, एवढी करुणा त्यांच्यामध्ये, एवढी कम्पॅशन असते की ते त्या गोष्टीवर विचार करतात की का तो जीव गेला, कोणत्या गोष्टीमुळे तो जीव गेला. प्रत्येकाला जीव अत्यावश्यक आहे, प्रत्येकाला जीवावरती प्रेम आहे. म्हणून तथागत म्हणतात की नाही, मला या प्रश्नाचं उत्तर शोधायचंच. तेव्हापासून तथागतांचे कॉन्शियसनेस कडे भर गेलेला असतो. आणि ज्यावेळेस ज्ञानप्राप्ती होते त्या ज्ञानप्राप्तीच्या पिरियड ऑफ टाइम मध्ये तथागत प्रत्येक वेळेस बघत असतात त्या काळामध्ये कुठे ना कुठे अमानवता जागृत झालेली असते, कुठे ना कुठे युद्ध सुरू असतं, कुठे ना कुठे लोक मरत असतात. त्यांच्या हृदयामध्ये ही मानवता जागृत होते, त्यांच्या हृदयामध्ये या गोष्टी जागृत होतात की आपण काहीतरी करायला पाहिजे. युद्धामध्ये अनेक लोक मारले जातात, संसार उद्ध्वस्त होतात, कोणी कोणाला दुखवतोय, कोणी कोणाला त्रास देतोय. तर या गोष्टी नको व्हायला पाहिजे. त्यांच्याकडे येणारं जे दुःख आहे ते दुःख पूर्णपणे दुःख दूर व्हायला पाहिजे. आणि यासाठी मला हा मार्ग शोधावा लागणार आणि मला शोधून काढावाच लागणार. ही एक तथागतांची एक अधिष्ठान, पारमिता आपण ज्याला म्हणतो, अधिष्ठान होतं त्यांचं. आणि त्यांनी ते पूर्ण केलं आणि त्यांनी या मानव जातीला पूर्ण दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग शोधून काढला. आता तिथे जर पाहायला गेलं तर एक गोष्ट येते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मानवता धर्म दिला. 14 ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म स्वीकारला आपला बुद्धांचा. का? अनेक धर्म अस्तित्वात होते आणि आहेत अजून सुद्धा, पण इथे मानवता, जिथे लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांची जिथे, आणि न्याय या तत्वांची जिथे मांडणी आहे, तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो धर्म स्वीकारला. तर तो कुठे आहे? तर तो आहे बुद्ध तत्वज्ञानामध्ये. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सर्व युनिव्हर्सला ऍक्सेप्ट होणारा वैज्ञानिक धम्म स्वीकारला. आणि धम्म स्वीकारल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आता बघा, तुमच्याकडे मानवता निर्माण करणारा हाच एक असा धम्म आहे की तो तुम्हाला विज्ञानाकडे नेऊ शकतो आणि सर्व जगातली अमानवता, विषमता दूर करू शकतो. तर अशा पद्धतीने परत मी तुम्हाला एक उदाहरण देतो यामध्ये की तथागतांनी कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या.
आता सारनाथ मध्ये असताना आपण पाहतो की सारनाथ मध्ये असताना तथागतांनी ज्ञानप्राप्तीनंतर जे पहिले 5 त्यांचे शिष्य होते, कौंडन्य, कश्यप, वप्प, महाना, भद्रिक, हे जे होते, यांना तथागतांनी मानवतेचा धम्म दिला. पहिलं धम्मचक्र प्रवर्तन सुत्त किंवा पहिलं धम्मचक्र प्रवर्तन तिथे झालं आणि धम्मक स्तूप तिथे उभारला गेला सारनाथ मध्ये. आणि तिथून हे धम्मचक्र गतिमान झालं तर 45 वर्षापर्यंत तथागतांनी स्वतः 25 वर्ष श्रावस्तीमध्ये स्वतः 25 वर्ष धम्मचक्राचं प्रवर्तन केलं आणि बाकीचे जे उरलेले होते 20 वर्ष, तसे टोटल मिळून 45 वर्ष तथागतांनी ज्ञानप्राप्तीनंतर या विश्वामध्ये धम्मचक्र सुरू ठेवलं. तर त्यामध्ये आजचा जो दिवस आहे तो आजचा दिवस हा आपल्याला जर पाहायला गेला तर आजचा दिवस आश्विन पौर्णिमेचा दिवस आहे. आईला धम्म देण्यासाठी तथागत जातात. म्हणजे विचार करा, आपल्याला प्रश्न सुद्धा पडत नाही की आपले आई वडील कुठे गेलेत, मानवता काय शिकवते. तथागतांची मानवता हृदयाला स्पर्श करते, तथागतांची मानवता ब्रेनच्या प्रत्येक वेळेला स्पर्श करते की काय शिकवते तथागतांची. कारण सम्यक त्यांना सम्यक म्हणतात की जे अणुरेणू कणातलं ज्ञान, या युनिव्हर्स मधलं अणुरेणू कणातलं जे ज्ञान मिळवतात त्यांना सम्यक संबुद्ध म्हणतात. आणि दुसरे बुद्ध जे तयार होतात ते पश्चक बुद्ध असतात, ते पण बुद्धांसारखं ज्ञान मिळवतात, पण ते मानवांतला दुःखापासून मुक्त करण्यासाठी नाही, स्वतःच्या साठी ते मिळवत असतात. तर पश्चक बुद्ध असतात आणि सम्यक संबुद्ध असतात. तर हे सम्यक संबुद्ध स्वतःच्या आईला धम्म देण्यासाठी अश्विन पौर्णिमेच्या दिवशी जातात, तिथे धम्म देतात. आणि धम्म दिल्यानंतर आईला तिच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, कशासाठी, तर तिच्या ऋणामधून मुक्त होण्यासाठी की जिने जन्म दिलाय आणि तिच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी. कारण जे पण बुद्ध बनतात ते कोणाच्या ऋणामध्ये राहत नाही, कोणी असो, मागच्या जन्माचं असो की या जन्माचं असो, त्यांच्या ऋणामध्ये ते कोणाच्याच ऋणात राहत नाही. सर्वांचे ऋण ते देऊन जातात. आणि आईला धम्म दिल्यानंतर पावनतीर देवलोकामध्ये आईला सांगतात की बघ, तुम्हाला जन्म दिलेला होता, तू देवलोकामध्ये उत्पन्न झालीच आई, मी तुझा पुत्र सिद्धार्थ, या जन्मामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्ध, आणि तो मी धम्म शोधून काढला. त्यांचे जे शिष्य होते आलार कलाम आणि त्यांचे जे गुरु होते पहिल्यांदा आलार कलाम आणि उदारक रामपुत्र, हे 7व्या आणि 8व्या चित्तावस्थेपर्यंत गेलेले होते. ते तेवढ्या चित्तावस्थेपर्यंत अडकून राहिले. पण तथागतांना त्या चित्तावस्थेपर्यंत नको होतं, त्यांना संपूर्ण ज्ञान प्राप्ती पाहिजे होती. तर त्यापुढे जाऊन तथागतांनी 108व्या चित्तावस्थेपर्यंत तथागत पोहोचले ज्ञानप्राप्तीच्या रात्री. आणि फायनली त्यांना तो धम्म मिळाला आणि तो धम्म आपल्या समोर देण्याचा प्रयत्न केलेला तथागतांनी पूर्ण मानवाला दुःखामुक्तीसाठी. हा धम्म जर पाहिला तर आपण पूर्ण विज्ञानावर आधारित हा धम्म आहे. आपण बघतो की 5 पंचशील, 8 अष्टशील, 10 दसशील या गोष्टींमध्ये जर पाहायला गेला तर पाणातिपाता, वेरमणी, सिक्खापदं समाधी आणि पाणातिपाता, वेरमणी सगळ्यात महत्वाचं सांगितलंय की जीव हिंसेपासून मुक्त. मानवाला प्रत्येक कोणी असो तो घाबरतो मरायला, प्रत्येक जण कोणी असो तो मरायला घाबरतो, प्रत्येकाला त्याचा जीव प्यारा आहे. तथागत वैज्ञानिकरित्या बघतात की जर तुला तुझा जीव प्यारा आहे तर तू दुसऱ्याला मारतो कशाला. तथागत सांगतात, भगवंत सांगतात, भगवंताची वाणी ही साधारण वाणी नाहीये, दुसऱ्याला मारशील ना तर तू पण जाशील. म्हणून तथागत सांगतात की बघ, तुझ्या डोक्यात जे विचार आहेत ना ते रिटायर होतात. तथागत सांगतात की तू तुझ्या विचारांचा उत्पादित आहे. म्हणून तथागत म्हणतात की तू त्या पशु पक्ष्यांवरती, प्राण्यांवरती जीव लाव तर तू पण संरक्षित राहशील. तशाच पद्धतीने पाणातिपाता, वेरमणी सांगतात तथागत. आणि त्याच्याही पलीकडे आपण बघतो 10 शिलांपर्यंत. आणि कशा पद्धतीने मनुष्य हा क्रूर कर्म करून स्वतःच आपल्याकडे दुःख ओढवून घेतो, त्याला तथागत सांगतात की मानवतेचा तू एक भागीदार हो आणि पुढे चालून या मानवतेला तू सपोर्ट कर. परत आपण बघतो की 10 पारमिता, 10 उपपारमिता, 10 परमार्थ पारमिता आणि 4 उद्दीपक जे प्राप्त करत असतात त्यांनाच एवढं तथागतांचं सम्यक संबुद्धत्वाचं ज्ञान येत असतं. कशासाठी, तर मानवतेसाठी. तथागतांचा मानवतेचा धम्म हे सांगत असतो की वैरानं वैर कधीच होत नाही, मिटत नाही. वैराने कधीच वैर मिटत नाही, ते तुम्हाला प्रेमानेच घ्यावं लागतील. म्हणून तथागत म्हणतात की वैर चरक भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय हिताय सुखाय. आता आपण हे जे बघतो की तथागतांनी भिक्खूंना किंवा स्वतः हातामध्ये भिक्षा पात्र घेतलं, याचा अर्थ त्यांच्याकडे काहीच नव्हतं असं नव्हतं. ते खूप मोठे राजपुत्र. त्या तिलोरकोट मध्ये जर आपण पाहिलं, कबीर वस्तूमध्ये आपण गेलो
10 तास 15 तास कंटिन्यू ट्रॅव्हल चालतात, पण त्यांचं राज्य काही संपत नाही. तिलोरकोट मध्ये 2 तिलोरकोट आहे, एक आता नेपाळमधली तिलोरकोट आणि दुसरी भारतातले तिलोरकोट. अशा 2 कपिल वस्तू आपण बघतो. 2 कपिल वस्तू झाल्या. शाक्यांवरती हल्ला केला गेला होता, आक्रमण केलं गेलं होतं त्या शाक्यांवरती, की तो एक राजकारणाचा भाग होता तथागतांनी तिथे पण ते युद्ध थांबवलं. प्रत्येक वेळेस युद्ध थांबवून तथागतांनी रोहिणी नदीच्या काठावरती जर आपण पाहायला गेलो तर रोहिणी नदीच्या काठावरती सुद्धा शाक्य आणि कोलिया यांच्यामध्ये जे युद्ध झालेलं होतं, युद्ध निर्माण झालेलं होतं पाण्यावरून, तर ते युद्ध सुद्धा तथागतांनी थांबवलं ज्ञानप्राप्तीच्या आधी. आणि तिथे सुद्धा त्यांनी मानवता दाखवली की नाही, या युद्धात लोक मारले जातील, विनाकारण हानी होईल. तिथे सुद्धा तथागतांनी मानवता दाखवली आणि ज्ञानप्राप्ती नंतर सुद्धा त्यांनी मानवतेसाठी खूप मोठं कल्याणकारी कार्य केलं. आता जर आपण पाहतो तर त्या काळामध्ये स्त्रियांसाठी मातृग्राम तथागतांनी क्रिएट केले. स्त्रियांसाठी मातृग्राम. आता त्याच्यामध्ये तुम्ही बघतात पटाचारा असेल, नंतर धम्मदिना असेल, पटाचारा असेल, किंवा आपण कृष्णा गौतमी असेल, नंतर जो तथागतांचा माता गौतमी असतील, तर यांनी स्वीकारला. त्यांच्यासाठी मातृग्राम तयार गेलं होतं स्त्रियांसाठी. तथागतांनी स्त्रियांसाठी सुद्धा खूप मोठे नियम दिले. तर हे जे तथागतांचं एक सांगणं होतं की भगवंताचं, की भिक्खूंना जे आपण देतो, जे हातामध्ये घेतात भिक्षापात्र, आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन ज्यांनी जे दिलं ते आपण ग्रहण करतो. का तर तथागत म्हणतात की बघा, हा धम्म एवढा धम्म आहे की आयुष्य चाललं जाईल, म्हणून एक मिनिट असा या धम्म घेण्यामध्ये की त्यांचा वेळ वाया जाऊ नये, म्हणून तथागतांनी त्यांना सांगितलं की ते अन्न बनवण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालण्यापेक्षा त्यांना, आणि स्वतः सुद्धा, पण याच्या मागे काही दुसरा एक असं हे नाही की त्यांना काही मिळू शकत नाही, म्हणून त्यांच्याकडे भरपूर सगळ्या गोष्टी होतात. तथागतांना हेच सांगायचं होतं की त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, पण वेळ नाही, आणि वेळ नसल्या कारणामुळे आम्हाला ह्या गोष्टी घेता येतात. म्हणून तथागतांनी इथे सुद्धा एक चांगल्या पद्धतीची धम्म स्वीकारण्याची मानवता दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर करुणा हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, कंपॅशन आपण ज्याला म्हणतो. तर त्याचं एक उदाहरण सांगतो मी सगळ्यात महत्वाचं करुणेचं. बघा, एक गिरिमानंद सूक्त तयार केले गेले. बुद्ध किती आपल्या जवळचे आहेत आणि आपण किती बुद्धाच्या जवळचे. ज्यावेळेस तुम्ही तिथे वंदन करतात, तिथे नतमस्तक होतात, त्या 4 ठिकाणी की जिथे तथागतांचा जन्म होतो, जिथे तथागत ज्ञानप्राप्ती करतात, जिथे तथागत ज्ञानप्राप्ती करतात, जन्म होतो, नंतर तथागत ज्या ठिकाणी निर्वाणाला जातात, असे 4 ठिकाण जे असतील, तर ते 4ही ठिकाण जन्म ज्ञानप्राप्ती नंतर निर्वाण, हे जे ठिकाण आहेत, त्या ठिकाणी तथागतांना जो कोणी स्मरण करतो किंवा जो कोणी वंदन करतो, तर तिथल्या ज्या लहरी आहेत, तिथल्या ज्या एनर्जी आहेत, तर त्या तुम्ही एक वेळेस फील करा. तथागत त्या धम्मामध्ये तुम्हाला दिसतील, त्या वाणीमध्ये तुम्हाला दिसतील. त्यांनी तुम्हाला सर्वांना त्यांनी सांगितलेलं आहे की मला जर शोधायचं असेल तर तुम्ही मला धम्मात शोधा. जसा तसा मी त्या धम्मामध्ये, तुम्ही मला शोधायचं असेल तर धम्मात शोधा, मला इकडे तिकडे शोधू नका. आणि दुसरं शोधायचं असेल तर जे दुःखी लोक आहेत, त्या दुःखी लोकांच्या जेव्हा तुम्ही सेवा कराल तर त्यांच्यामध्ये तुम्ही मला शोधा, असं तथागतांनी सांगितलं. आणि परत प्रत्येकांशी ज्या वेळेस आपण मानवतेने वागायला लागतो, हृदयातून वागायला लागतो, तर तथागत म्हणतात मी स्वतः तिथे आहे. जेव्हा तुम्ही प्युरिटी माइंडने विचार कराल, मनाने विचार कराल, तर तेव्हा मी तिथे. तर गिरिमानंद सुत्तामध्ये तथागत म्हणतात, गिरिमानंद हे एक भंते होते. गिरिमानंद, तर त्यांच्या इतकी अवस्था खराब झालेली होती की खूप अवस्था खराब झालेली होती, खूप घाणीमध्ये पडलेले होते, कोणी नव्हतं त्यांना त्या ठिकाणी. खूप दूर अवस्था होत्या. आणि तथागत भगवंत हातामध्ये भिक्षापात्र घेऊन जात असतात. आणि भिक्षापात्र घेऊन जात असताना तथागत भगवंतांना ते वातावरण दिसतं की अरे स्वतः जाऊन त्या गिरिमानंदांना त्या घाणीतून गरम पाणी टाकून स्वतः स्वच्छ करतात. स्वच्छ करून सर्वांना सांगतात. आणि तिथे ते गिरिमानंद सुत्ताचं वर्णन सुरू झालेलं आहे की कितीही दुःखात असला व्यक्ती तर त्या गिरिमानंद सुत्तामधून व्यक्ती बाहेर निघतो. कारण हे बोल 84,000 सुत्तांचे बोल हे काही साधे सुधे बोल नाहीत. हे बोल आहेत युनिव्हर्सल बुद्धांचे, की ज्यांना आपण त्रिकाल बाधित आपण त्यांना पूजू शकतो.
तर अशा या तथागतांचं ही पाठ होता. आणि दुसरं जर सांगायला म्हणा गेलं तर एक मी उदाहरण देतो आणि मग मी ते बुद्ध आणि या धम्म आणि बुद्ध धम्म आणि मानवता या विषयावरती आपण स्टॉप करणार आहे. तर एक उदाहरण देतो बघा. केवढी मानवता तर एवढी मानवता. तथागत शेवटचे 8 तास राहिलेले असतात निर्माणाचे. भगवंतांच्या निर्माणाचे 8 तास राहिलेले असतात आणि भगवंत 14व्या अनुलोम विलोमच्या कडीपर्यंत पोहोचलेले असतात विपස්සना तत्वज्ञानाद्वारे. कदाचित कुठेतरी काहीतरी चुकत असेल तर म्हणतेची मला क्षमा करावी. कुठेतरी शब्द इकडे तिकडे झाला असेल तर 14व्या कडेपर्यंत अनुलोम विलोमच्या तथागत पोहोचलेले असतात निर्माणाला जाण्याच्या. आणि अचानकपणे सुभद्र बाहेर येतात आणि सुभद्र म्हणतात आनंदांना की मला काही करून तथागतांकडूनच धम्म घ्यायचा आहे. शेवटच्या 8 तास राहिलेले असतात. शेवटच्या 8 तासामध्ये ते निर्वाणाच्या मार्गाला निघणार असतात. 14व्या कडीपर्यंत पोहोचलेले असतात अनुलोम विलोमच्या. आणि अनुलोम विलोम ते जे वेगळे अनुलोम विलोम आहेत हे विपස්සनेतले अनुलोम विलोम आहेत. ते विपස්සनेतल्या 14व्या कडीपर्यंत तथागत पोहोचलेले असतात आणि तिथून त्यांना आवाज बाहेर येतो की मला भगवंताकडूनच धम्म घ्यायचा आहे. असे सुभद्र आनंदाच्या मागे लागतात की काही झालं तरी चालेल पण मी भगवंतांकडूनच धम्म घेईल. आणि मग काय होतं तर भगवंत आरोळी देतात आनंदांना की आनंदा येऊ दे त्यांना मध्ये, सुभद्रांना येऊ दे मध्ये. म्हणजे केवढी करुणा तर एवढी करुणा सुभद्रांना मध्ये बोलवल्यानंतर तथागत त्यांना पूर्ण धम्म देतात. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत धम्म देतात. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत धम्म देतात की ज्या क्षणी तथागत निर्वाणाला निघून जातील तिथपर्यंत धम्म देतात. की एवढी मानवता, एवढी कंपॅशन, एवढी करुणा कोणातच नाही. ज्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी स्पर्श कराल या पवित्र स्थळाच्या ठिकाणी तर त्यावेळेस तुम्हाला कळेल की तथागत किती, भगवंत किती आपल्या जवळचे आणि भगवंताच्या किती आपण जवळच आहे. असं बोलून ह्या काही गोष्टी नाही थोर येत. तर तिथे तथागत निर्वाणाला निघतात. निर्वाणाला निघताना मी एक शब्द सांगतो. आजपर्यंत आपल्याला माहिती आहे बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी. 3 त्रिशरण आहे आपलं. सगळ्यात आधी तयार झालेलं शरण आहे धम्मं शरणं गच्छामी. तथागतांनी च्या समोर धम्मं शरणं गच्छामी सुरू झालं. नंतर संघं शरणं गच्छामी सुरू झालं. धम्मं शरणं नंतर तिसरं सुरू झालं की का, कोणामुळे तर तथागतांमुळे. म्हणून तथागतांना बुद्धं शरणं गच्छामी हे पहिल्या स्थानावर आणलं. तथागतांनी म्हणजे एवढा सुद्धा गर्व नव्हता तथागतांकडे की मीच नाही बुद्ध तर तुम्ही पण आता माझा मार्ग फॉलो करणार आहे तर तुम्ही पण बुद्ध आहात. म्हणून तथागतांनी त्यांना सुद्धा बुद्धं शरणं गच्छामी म्हटलं. आणि ते 3ऱ्या क्रमांकाचं शरण पहिल्या क्रमांकावर आलं. आणि 4थ्या क्रमांकाचं जे शरण होतं ते 4थ्या क्रमांकाचं शरण तथागत निर्वाणाच्या परिनिब्बाण सुत्तामध्ये म्हणतात की निर्वाणाच्या क्षणाला जात असताना 4थ्या पद्धतीचं म्हणतात की तिथे चरवेती 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 चरवेती. म्हणजे काय की हा धम्म असाच चालू ठेवा, असाच चालू ठेवा, असाच चालू ठेवा. चरवेती चरवेती म्हणजे तिथे ते सम्यक स्मृतीमध्ये असून सम्यक सम्मा स्मृती जागृत असताना ते बोलतात. त्यांची स्मृती थोडीशी इकडे तिकडे होत नाही. सम्मा स्मृती जागृत असताना ते म्हणतात की चरवेती चरवेती हा धम्म असाच चालू ठेवा, असाच चालू ठेवा. आणि या पृथ्वीला एक हादरा बसतो जेव्हा ते निर्माणाला जातात. कारण ते परत जन्म घेणार नसतात. तथागत ते एवढे पवित्र आपले भगवंत आपल्याला हा मानवतेचा संदेश देतात. मानवाला सांगतात की हे मानवा बघ तुझ्या कर्मामुळे हे जे काही आहे ना ते तुझ्या कर्मामुळे तुला आता सुद्धा सावध राहा कर्म करत असताना. कारण कर्माचे सिद्धांत मांडलेले तथागतांनी साधे सुधे सिद्धांत नाहीत. केलेल्या कर्माला प्रत्येक ऍक्शनला रिटार्डेशन. प्रत्येक कर्माला तुमचे चांगले कर्म कराल चांगल्या गोष्टी मिळतील, वाईट कर्म कराल वाईट गोष्टी मिळतील. आणि हे वैज्ञानिक पद्धतीने अनेक शास्त्रज्ञांनी सुद्धा या गोष्टी पाहिलेल्या आहेत. शास्त्रज्ञांनी पाहण्याच्या आधी या युनिव्हर्सचे सगळ्यात मोठे शास्त्रज्ञ जर पाहायला गेलं तर आपले भगवंत आहे. अशा या भगवंतांना माझं त्रिवार लाख वंदन. आणि तुम्ही मस्के सर, आमचे श्रद्धारक्षित बनतेजी आणि तुम्ही सर्वांनी मला हा बुद्ध धम्म आणि मानवता या विषयावरती बोलण्याचा बोलण्याची मला एक संधी दिली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो. तुमचा खूप आभारी आहे. नमो बुद्धाय. जय भीम.
निकम सरांनी आताच आपल्याला बौद्ध धर्म आणि मानवता यावर सखोल अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं.